चला बनवूया चकली रेसिपी। मी 1.5 किलो तांदूळ स्वच्छ धुवून छान भाजून घ्यायला सुरुवात केली आहे। तांदूळ छान असा भाजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी चणा डाळ, ती पण भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे मंद गॅसवर लाल होईपर्यंत चणा डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला। ही चण्याची भाजकी डाळ आहे, ती पण आपण थोडीशी गरम करून घेणार आहोत। चण्याच्या भाजक्या डाळीमुळे चकली खुसखुशीत व्हायला मदत होते आणि जास्त तेल पकडत नाही, म्हणजे चकली तेलकट पण होत नाही। 2 चमचे जिरे भाजून घेणार आहोत आपण। त्यामध्ये ओवा 1 चमचा घालून घेणार आहोत। अर्धी वाटी मूग डाळ ही भाजून घेऊ। चकली बनवताना त्यामध्ये चणा डाळ आणि मूग डाळ जर घातली तर ती चकली खाण्यासाठी मुलांना पौष्टिक पण होते आणि मुलं आवडीने खातात पण। हे पहा, ही आहे 1.5 किलो तांदळाची चकलीची भाजणी। त्यामध्ये भाजून घेतलेला 1.5 किलो तांदूळ, भाजकं डाळ, चणा डाळ भाजून घेतली आहे ही पण, आणि ही पण मूग डाळ 1 वाटी आहे, ती पण भाजून घेतली आहे। 2 चमचे जिरा आणि 1 चमचा ओवा हे पण भाजून घेतला आहे आपण। हे प्रमाण चकली भाजणीसाठी परफेक्ट प्रमाण आहे। हे सर्व जिन्नस मी एकत्र मिक्स करून थंड झाल्यावर आपण हे गिरणीतून बारीक दळून आणायचं आहे। हे पहा, आता मी गिरणीवरून पीठ चांगलं बारीक असं दळून आणलेलं आहे। आता आपण चकल्या बनवायला घेणार आहोत। त्यासाठी मी एक छोटी वाटी तेल गरम करायला ठेवले। आता ह्याच्यात तेलाचं मोहन घालून आपल्याला हे पीठ मुटका बसेल असे घोसळून घ्यायचं अगोदर तेल, आणि नंतर गरम पाणी घालून मळून घेऊया। चला, या पिठामध्ये मी 1 पॅकेट रामबंधू चकली मसाला घालून 2 टीस्पून तीळ मिक्स करून चवीनुसार मीठ घालून पूर्ण घोसळून घेतला आहे। त्याचा छान असा मुटका बसला पाहिजे। अशा प्रकारे पहा, जर पिठाला चांगला मुटका बसला तरच, मूठ बसले तरच चकल्या खुसखुशीत होतात, तेल पकडत नाहीत आणि चवीलाही खूप छान लागतात। आता गरम पाणी घालून आपण छान पिठाचा गोळा मळून घेऊ। अशा प्रकारे पीठ खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाही, मळून घ्यायचं आहे। आता आपण सोऱ्याला, ह्या प्रकारच्या सोऱ्याला तेल लावून घेऊ आणि चकली करायला बनवायला सुरुवात करू। इथं मी तेल गरम करायला ठेवले। आता मी चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। पहा, ह्या चकल्या मी ह्याच सोऱ्याने पाडलेल्या आहेत। आता आपण तेलामध्ये तळायला सुरुवात करू। तेलाचं टेम्परेचर एकदम योग्य ठेवून त्यामध्ये चकली सोडून घ्यायची आहेत आणि थोडा वेळ झाल्यानंतर 4-5 सेकंदानंतर चकल्या उलटायच्या आहेत। चकली उलटताना घाई करायची नाही। तेलाचे टेम्परेचर योग्य ठेवूनच आपल्याला छान अशी कुरकुरीत चकली तळून घ्यायची आहे। चकली उलटताना घाई करायची नाही, नाहीतर चकली तेलात विरघळते आणि मोडते सुद्धा। चला, सर्व चकल्या तळून घेऊन कशी झाली आहे पाहूया चकली आपली। हे पहा, चकली एकदम कुरकुरीत आणि छान झाली आहे। रेसिपी आवडली असली तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।